नमस्कार. काल आपण प्रॅक्टिकली एक पॉवर बीआयचा प्रोजेक्ट बघितला, जिथे आपण स्टार्टिंग केली होती, की कसं आपण पॉवर बीआयमध्ये वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या करू शकतो आणि त्यानंतर मग आपण काही गोष्टी ज्या पॉवर बीआयमध्ये करायच्या होत्या, की आपल्याला मी तुम्हाला सांगितलं होतं, की कशा पद्धतीने आपण पॉवर बीआयमध्ये जे काही आहे चार्ट्स वगैरे किंवा जॉइन्स वगैरे कसे करतो, त्यानुसार आपण काही एक टेबल क्रिएट करण्याचा प्रयत्न केला होता. तर सिंपल गोष्ट होती, की जिथं आपण काय केलं, की काही टेबल्स घेतले आणि त्याचे जे एस-क्यू-एल क्वेरी होती, त्या हिशोबाने आपण काय करत होतो, की त्याचा डेटा पॉवर बीआयमध्ये डिस्प्ले करण्याचा प्रयत्न करत होतो. तर हे घेण्याचा उद्देश असा होता, की इथे आपल्याला जे काही एंड टू एंड अंडरस्टँडिंग आहे, ती थोडीशी येण्यासाठी आपल्याला हे एक्झाम्पल घेणं गरजेचं आहे. जिथं आपण काही टेबल्स आहे, ते टेबल्स मल्टिपल टेबल्स आपण जॉइन करतो आणि त्यानंतर मग त्याचा जो डेटा आहे, तो आपण कसा इथे फायनली डिस्प्ले करू शकतो आणि त्याच्यात वेगवेगळ्या फॉर्मॅटिंग वगैरे आहे, ते आपण नंतर घेणार आहोत. परंतु आता सध्या ज्या काही फॉर्मॅटिंग आहे, त्या यात मी काही असं जास्त घेणार नाही लगेच. परंतु पुढच्या ज्या फॉर्मॅटिंग आहे, आपल्याला काय आणि कोणत्या व्हिज्युअल्स वापरायचे त्यानुसार आपल्याला बऱ्याचशा गोष्टी असतात. ते करायला आपल्याला पुढे काही म्हणजे पूर्ण जो आपण प्रोजेक्ट करणार आहे, त्यात भरपूर गोष्टी अशा ऑन द गो येत राहतील. तर त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी सर्व शिकायच्या आहेत. फक्त आता साधारण मी तुम्हाला जे सांगितलं होतं, की काल जी मी काही क्वेरी दिली होती इथे, की त्या क्वेरीमध्ये मी ग्रुपमध्ये टाकायचं विसरलो ही क्वेरी. परंतु तरी तुम्हाला याच्यात व्ह्यूजमध्ये ही क्वेरी भेटून गेली असेल. तरी नसेल भेटली तरी आज तरी हे ट्राय करा तुम्ही. तर काय करायचं आहे, की हे जे आहे एवढे सर्व जॉइन्स ट्राय करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि इथे डिस्प्ले करण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे जे काय आहे सप्लायर आयडी, सप्लायर नेम, सप्लायर कॅटेगरी नेम वगैरे ह्या सर्व जे काही कॉलम्स आहे, ते इथं डिस्प्ले करण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे केल्यानंतर तुम्हाला म्हणजे बऱ्यापैकी अंडरस्टँडिंग येईल, की आपण पॉवर बीआयमध्ये कसा प्रोजेक्ट क्रिएट करू शकतो आणि प्रोजेक्ट क्रिएट केल्यानंतर आपण कसे टेबल्स वगैरे ॲड करू शकतो. मग असे डेटा इथे असे टेबल्स वेगवेगळे टेबल्स ॲड झाल्यानंतर इथे आपण ह्या गोष्टी बघू शकतो. आज आपण थोडंसं डिटेलमध्ये याच्यात जाणार आहोत. काही गोष्टी ज्या आहे पॉवर बीआयमध्ये अजून काय-काय करू शकतो ते बघणार आहोत. तर साधारण ह्या जॉइन्सकडे बघितलं तर मी तुम्हाला काल सांगितलं होतं, की आपण काही जॉइन्स ॲड करू शकतो. आणि जॉइन्स कसे ॲड करायचे, तर मी 2 टेबल तुम्हाला जॉइन करून दाखवले होते काल, की हे जे आहे सप्लायर्स आणि हा जो शेवटचा जो टेबल होता माझ्या मते सिटीज. हे 2 टेबल मी ह्या जॉइन कंडिशनवरती जॉइन केले होते. त्यांचे रिलेशनशिप मी इथे ॲप्लिकेशन सिटीज आणि हा सप्लायर्स याच्यातून आपण केलं होतं. तर आता आपण जे काही केलं ते हे टेबल आपण घेतले. टेबलचं स्ट्रक्चर ॲक्चुअली घेतलंय विथ डेटा इन द पॉवर बीआय फ्रॉम एसक्यूएल सर्व्हर. आणि मग याच्यानंतर आपण जॉइन केल्यानंतर याचा जो डेटा आहे तो आपण फायनली रिपोर्ट म्हणून डिस्प्ले करू शकतो. तर हे जे आहे हा जो व्ह्यू दिसतोय याला मॉडेल व्ह्यू म्हणतात आणि ह्या मॉडेल व्ह्यूमध्ये ॲक्चुअली वेगवेगळे जे टेबल्स असतात ते जॉइन करण्याचा हा उद्देश रिलेशनशिपच्या बेसिसवरती ते जॉइन केले जातात. आता हे सर्व गोष्टी करताना सुरुवातीला मी जसं सांगितलं, की ह्या ज्या काही गोष्टी आहे आपण प्रॅक्टिकली ज्या करतो, त्या करता येण्यासारख्या आहे किंवा त्या आपल्याला एवढ्या अवघड नसतात. म्हणजे टूलचं जे यूज यूज कसं करायचा टूल ते एवढं अवघड नसतं. परंतु जे अंडरस्टँडिंग किंवा किंवा जी कन्सेप्च्युअल गोष्टी ज्या असतात त्या महत्त्वाच्या आहेत. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, की आता इथे हे टेबल्स आहे मी वेगवेगळ्या प्रकारे जॉइन केले. परंतु हे कोणत्या बेसिसवर जॉइन केले, कोणता टेबल कोणाला कसा जॉइन करायचा हे कळणं गरजेचं आहे. म्हणजे बेसिकली ह्या ज्या गोष्टी आता मी तुम्हाला सांगितलं, की ह्या टूलमध्ये जॉइन कसं ॲड करायचं. आता किंवा मग मी तुम्हाला दाखवलं, की हा एक कॉलम हा सिटी आयडी इकडून ड्रॅग केला आणि या कॉलमवरती सोडून दिला. तर ते जॉइन होतात आणि मग त्यांचे जॉइन असे येऊन जातात इथं. तुम्हाला याच्यावर असे क्लिक केलं, तर असे इथं दिसतात. परंतु हे करणं काही एवढं अवघड नाहीये. म्हणजे हे जे काही जॉइन्स ॲड करणं वगैरे एवढं अवघड नाही. परंतु नेमका जॉइन कोणता ॲड करायचा ते आलं पाहिजे तुम्हाला. आणि मग ते कसं येणार? त्यासाठी आपल्याला टेबलची अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे. मग टेबलची अंडरस्टँडिंग कशी असणार? तर त्यासाठी तुम्हाला डायमेन्शन आणि फॅक्ट टेबल माहीत असणं गरजेचं आहे. मग डायमेन्शन आणि फॅक्ट टेबल कसे फाइंड आउट करायचे ते महत्त्वाचं आहे. ती कन्सेप्ट आता समजून घ्या, की तुम्हाला
मी तुम्हाला एक वर्ल्ड वाईड इम्पोर्टरचा एक डेटाबेस दिला होता, जो मी तुम्हाला याच्यात ऍड करून दाखवला की कसं आपण ॲडव्हेंचर वर्क जसं SQL सर्व्हरमध्ये ऍड केला होता, तसा मी तो ऍड करून घेतला इथे. तर यात तुम्हाला सांगितलं की मी आपल्याकडे ऍप्लिकेशन, पर्चेसिंग, सेल्स आणि वेअरहाऊस हे टेबल्स आहे. आता हे कुठे तुम्हाला मी दाखवले होते की हे जे आहे, हा वर्ल्ड वाईड इम्पोर्टर्स हा जो डेटा आहे, हा एक डमी डेटा म्हणता येईल, ज्याच्यात इम्पोर्ट्स म्हणजे जगभरात काय जे काही इम्पोर्ट होतात त्या टाईपचा जो डेटा आहे. आणि त्याच्यात 4 स्कीमा आहे ॲक्चुअली. तर स्कीमा म्हणजे काय असतात ना, की पर्टिक्युलर एरिया असतो आणि त्याच्यात लेट्स से पर्टिक्युलर सेक्शन म्हणू शकतो. त्या सेक्शनमध्ये पर्टिक्युलर त्या सेक्शनचे टेबल आपण स्टोअर करू शकतो. तर इथं बघा, हे जे आहे ॲप्लिकेशन, इथून तर इथपर्यंत जे आहे ते ॲप्लिकेशन ट्रान्झॅक्शन टाईप्सपर्यंत. तर हे ॲप्लिकेशन स्कीमामध्ये एवढे काही टेबल्स आहे. त्यानंतर पर्चेसिंगमध्ये काही टेबल्स आहे. एक 5 टेबल आहे इथे. त्यानंतर सेल्समध्ये आहे आणि वेअरहाऊसमध्ये आहे. आता याच्यात जर बघितलं तर ॲप्लिकेशन म्हणजे जनरली पूर्ण ॲप्लिकेशनच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन, सिटीज आहे, कंट्रीज आहे, कोणत्या-कोणत्या कंट्रीज वगैरेमध्ये हे आहे. त्यानंतर पर्चेसिंगमध्ये ॲक्चुअल पर्चेस ऑर्डर्स वगैरे किंवा ज्या होतात त्याचे डिटेल्स आहे, सप्लायरचे डिटेल्स आहे. आणि सेल्समध्ये ॲक्चुअल इन्व्हॉइसेस जेव्हा होतात, कस्टमरचे जे 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 काही ट्रान्झॅक्शन्स होतात ते आहे. आणि वेअरहाऊसमध्ये जे काही स्टॉकच्या रिलेटेड डेटा आहे तो वेअरहाऊसमध्ये आहे. आता वेअरहाऊसचा अर्थ जर बघितला तर इट्स अ टाइप ऑफ गोडाऊन, की आपण जसं म्हणू शकतो की जो काही आपला स्टॉक केलेला आयटम असतो किंवा जे काही स्टॉक केलेले प्रोडक्ट्स असतात ते वेअरहाऊसमध्ये असतात. तर त्याच हिशोबाने असे काही टेबल्स आहे आणि हा सर्व डेटा आहे तो असा स्टोअर असेल. आता हे एक्झाम्पल इथे आपल्याला भरपूर काही आयडिया देऊन जाते. म्हणजे तुम्हाला जर असं सांगितलं की तुम्ही रिअल टाईमवर प्रोजेक्टवर काम केलेलं आहे का? तर बऱ्याच वेळा आपल्याला जेव्हा आपण सर्वात प्रथम काही बिझनेसचे म्हणजे काही डॅशबोर्ड्स वगैरे क्रिएट केलेले असे सांगतो. तर त्यावेळेस आपल्याला असं प्रोजेक्ट जे आहे ना, ते सांगता आले पाहिजे, की आता ही जी अंडरस्टँडिंग आहे ना, की आता मी कसं म्हटलं, की ॲप्लिकेशन, मग त्याच्यानंतर पर्चेसिंग, नंतर सेल्स आणि वेअरहाऊस ह्या ज्या गोष्टी आहे, ह्या सर्व गोष्टी ज्या आहे ना, त्या कंप्लीट एंड टू एंड अंडरस्टँडिंग देतात एखाद्या बिझनेसची. तर तुम्ही कोणताही बिझनेस कन्सिडर करा आणि त्यात जवळपास ह्याच टाईपचे टेबल्स असणार आहे. म्हणजे जरी तुम्हाला विचारलं, की रिअल टाईम प्रोजेक्टवर तुम्ही काही काम केलेलं आहे का? तर तुम्हाला अशा काही गोष्टी सांगता आल्या पाहिजे. मग त्यासाठी तुम्ही कोणताही बिझनेस कन्सिडर करा. म्हणजे जर तुम्ही कुठे इंटरव्ह्यूला गेले आणि तुम्हाला सांगितलं, की व्हॉट टाइप ऑफ बिझनेस यू हॅव बीन वर्क्ड ऑन, किंवा कोणत्या टाइपचे प्रोजेक्ट्स तुम्ही केलेले आहेत. तर तुम्हाला त्यावेळेस सांगता आलं पाहिजे, की एखादा कोणताही बिझनेस जरी कन्सिडर केला, लेट्स से Amazonची वेबसाईट आहे. त्या Amazonच्या वेबसाईटवर जरी कन्सिडर केला किंवा लेट्स से एखादं छोटंसं बिझनेस आहे. Amazonवरती काही प्रोडक्ट आपण एखादी लेट्स से छोटीशी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. लेट्स से काहीतरी म्हणजे असे छोटे-छोटे प्रोडक्ट्स असतात ना, जसे की हेअर ऑइल आहे, लेट्स से हेअर ऑइल आहे किंवा सोप्स आहे. तर असे काही प्रोडक्ट्स बनवण्याचं तर असे काही प्रोडक्ट्स बनवण्याचं काम करतात. तर त्यावेळेस ते कसे Amazonवर लिस्ट वगैरे करतात आणि त्यानंतर त्यांचे सेल्स वगैरे होतात. ही जरी एंड टू एंड अंडरस्टँडिंग जर ठेवली, तरी तुम्हाला कोणताही प्रोजेक्ट्स किंवा कोणताही बिझनेस एक्सप्लेन करता येईल आणि त्याच्याशी रिलेटेड कोणते-कोणते टेबल्स असू शकतात, ते तुम्ही सांगू शकतात. आता सपोज तुम्ही असा एखादा डेटाबेस कनेक्ट केला पॉवर बीआयला, परंतु जेव्हा तुम्हाला जॉइन करायची वेळ येते, की कोणत्या बेसिसवर कोणते जॉइन्स करायचे. आता मी तुम्हाला हे जॉइन्स ऑलरेडी दाखवले होते, की हे जॉइन्स आपल्याला यूज करायचे. परंतु बेसिकली जेव्हा आपल्याला खरं ॲक्चुअल जॉइन करण्याची वेळ येते, त्यावेळेस आपल्याला अशी जॉइनच्या कंडिशन्स वगैरे भेटतीलच असं काही नाही, किंवा भेटू शकतात. जर डेटाबेसचं डॉक्युमेंटेशन व्यवस्थित असेल, तर आपल्याला त्याच्या की ज्या असतात ना, प्रायमरी की आणि फॉरेन की, त्या सर्व भेटू शकतात. परंतु त्या जरी नाही भेटल्या, तरी आपल्याला डायमेन्शन टेबल आणि फॅक्ट टेबल ह्या 2 गोष्टी येणं गरजेचं आहे. आता तुम्हाला मी हे जास्त फोकस करतोय डायमेन्शन टेबल आणि अ, जे काय आहे फॅक्ट टेबल. आता हे मी बऱ्याच वेळा सांगतोय. दर सेशनमध्ये मी ह्या 2 गोष्टी सांगतोय. हे सांगण्याचा उद्देश माझा असा आहे, की ह्या 2 गोष्टी तुम्हाला खूप महत्त्वाच्या आहे. डायमेन्शन टेबल आणि फॅक्ट टेबल ह्या गोष्टी येणं गरजेचंच असतात. ह्या जर गोष्टी तुमच्या म्हणजे ही कन्सेप्ट जर क्लिअर असेल, तर तुम्हाला भरपूर याचा अ, अ, पुढे जाऊन म्हणजे जेव्हा तुम्ही ॲक्चुअल टेक्निकल काम करणार आहे, त्यावेळेस याचा उपयोग होणार आहे. मग त्यावेळेस तुम्हाला मी हे 2-3 गोष्टी आहेत,
की डायमेन्शनल टेबल, फॅक्ट टेबल आणि नंतर प्रायमरी की आणि फॉरेन की. ह्या कन्सेप्ट एकदम तुम्ही क्लिअर करून घ्या. म्हणजे जरी तुम्हाला काहीच माहित नसेल आता, तरी पण याच्यात तुम्ही हे अंडरस्टँड करून घ्या की डायमेन्शनल टेबल काय असतात आणि फॅक्ट टेबल काय असतात. आता साधारणपणे आपल्याकडे डायमेन्शन टेबल कसे ओळखायचे आणि फॅक्ट टेबल कसे ओळखायचे, हे जर जनरल रूल आपण कन्सिडर केला, तर जनरल रूलमध्ये कसं असतं ना की डायमेन्शनल टेबलमध्ये जो काही डेटा असतो तो कमी असतो. म्हणजे लक्षात घ्यायचं आहे की जे टेबल छोटे असतात म्हणजे किंवा ज्याच्यात क्वालिटेटिव्ह डेटा असतो ते डायमेन्शनल टेबल असतात. आणि फॅक्ट टेबल जे आहे, फॅक्ट टेबलमध्ये जे आहे ट्रान्झॅक्शनल जो डेटा आहे तो फॅक्ट टेबलमध्ये असतो. आता आता याच्यात डायमेन्शनल टेबलमध्ये मी सांगितलं क्वालिटेटिव्ह डेटा, आणि याच्यात जो आहे तो क्वांटिटेटिव्ह डेटा असतो. एवढं लक्षात घ्या की क्वांटिटेटिव्ह काय आणि क्वालिटेटिव्ह काय. क्वालिटेटिव्ह म्हणजे जो काही टेक्स्टच्या फॉर्मॅटमध्ये डेटा असेल तो, आणि जो काही क्वांटिटेटिव्ह म्हणजे काय, जो काही न्यूमेरिक फॉर्मॅटमध्ये डेटा असेल तो. आता मी तुम्हाला डायमेन्शन टेबल दाखवतो की कसा डायमेन्शन टेबल चेक करायचा. की डायमेन्शन टेबलमध्ये जर तुम्ही बघितलं एखादं सिलेक्ट स्टार फ्रॉम दिस सिटीज केलं, तर साधारण बघायचं आहे की जास्तीत जास्त ह्या टेबलचं स्ट्रक्चर काय आहे आणि ॲक्च्युअल याच्यात जे काय म्हणजे ह्या टेबलमध्ये कोणत्या स्वरूपाचा डेटा आहे ते जर बघायचं जर गेलं, तर साधारण याच्यात आहे ना हा डायमेन्शन टेबल होऊ शकतो. कारण आणि फॅक्ट टेबल पण कन्सिडर करता येईल थोडाफार. जास्त करून आता कसं आहे ना, हे सिटी आहे. सिटी वाईज आता इथं लास्ट रेकॉर्डेड पॉप्युलेशन जे आहे ना, ते पॉप्युलेशन म्हणून एक न्यूमेरिक फील्ड आहे. मग याच्यात असं काय आपल्याला ह्या गोष्टी समजणं गरजेचं आहे की आपण जर बघायला गेलं तर हे सिटी नेम, सिटी आय डी. आता हा सिटी आय डी आहे नंबर फॉर्मॅटमध्ये जरी असला तरी पण हा काय आहे, क्वालिटेटिव्ह डेटा आहे. म्हणजे ॲक्च्युअली याच्यावर आपण काही मॅथमॅटिकल ऑपरेशन्स परफॉर्म करत नाही. हा फक्त काय आहे, इंडेक्स कॉलम आहे. इंडेक्स कॉलम म्हणजे जो काही आहे प्रायमरी की आहे तो युनिक असतो आणि डुप्लिकेट नसतो. तर तो युनिक असतो. त्यानंतर स्टेट प्रोव्हिन्स आय डी, हा आय डी पण एक फॉरेन की असेल, दुसऱ्या एखाद्या टेबलला रेफर करत असेल. तर हा पण न्यूमेरिक नाही. हे लोकेशन तर ॲक्च्युअली हे लोकेशन टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये जे टेक्स्ट किंवा मिक्स अल्फाबेट याच्यात फॉर्मॅटमध्ये अल्फान्यूमेरिक. तर याला आपण फॅक्ट किंवा ट्रान्झॅक्शनल डेटा म्हणू शकत नाही. हा जो आहे रेकॉर्डेड पॉप्युलेशन, तर हे एक नंबर फील्ड आहे. याच्यावरती आपण काही अशा गोष्टी करू शकतो का की जिथे आपण टोटल पॉप्युलेशन काढू शकतो का. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या ट्रान्झॅक्शनल डेटावरती टोटल काढू शकतो, त्याचा ॲव्हरेज काढू शकतो किंवा मल्टिप्लिकेशन करू शकतो, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन आणि जे काही मॅथेमॅटिकल ऑपरेशन्स आहे, हे जे आपण करू शकतो त्या गोष्टी ज्या असतात त्या टाईपचा जो डेटा असेल तो फॅक्ट टेबल असेल. मग आता इथे आपण म्हणू शकतो की हा सिटीजचा जो डेटा आहे ना, तिथं आपल्याला हा डायमेन्शन प्लस फॅक्ट टेबल म्हणजे हा बेसिकली फॅक्ट टेबलच कन्सिडर करावा लागेल. तर जेव्हा असा काही ट्रान्झॅक्शनल डेटा असेल तर त्यावेळेस आपल्याला हा फॅक्ट टेबल म्हणून कन्सिडर करता येईल. आता अजून काही बघूया आपण की आता दुसरे जे टेबल बघितले की आपल्याला डायमेन्शन प्लस फॅक्ट टेबल कसे ओळखायचे, तर सिलेक्ट स्टार फ्रॉम. आता इथं जेव्हा जास्तीत जास्त कॉलम्स जे आहे ना ते टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये असेल आणि त्याचे रेकॉर्ड्स कमी असतील, ते जास्त करून डायमेन्शन टेबल असतात. आता इथं बघा कंट्री वाईज पॉप्युलेशन फक्त एवढंच एक हे फॅक्ट फॅक्ट डेटा आहे ॲक्च्युअली. याच्यावरच मॅथमॅटिकल ऑपरेशन्स आहे. आणि या सिटीजमध्ये पण तेवढंच होतं. सिटीमध्ये पण एका सिटीचा किंवा जे काय आहे, या सिटीचा जो पॉप्युलेशन दिलेला होता तो एवढा हा एकच कॉलम आहे की जो न्यूमेरिकल आहे. बाकीचे हे कॉलम सोडून द्या, जे डेट फॉर्मॅटमध्ये असतात आणि लास्ट एडिटेड बाय हे टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये असतात किंवा डेट फॉर्मॅट हे जे आहे ते डेट फॉर्मॅटमध्ये. त्यामुळे हे सोडून द्या. फक्त हा जो आहे तो लास्ट रेकॉर्डेड पॉप्युलेशन जो आहे तो नंबर फॉर्मॅटमध्ये. आता आणि हा जो कंट्रीजचा जो डेटा आहे याच्यात पण तुम्ही बघा सर्व कंट्री रिलेटेड क्वालिटेटिव्ह डेटा आहे हा टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये.
इथे जे आहे ते फक्त हा जो पॉप्युलेशन आहे ना, तो आपण म्हणू शकतो की नंबर फॉर्मॅट आहे आणि मग त्याचे आपण टोटल वगैरे काढू शकतो. आता हे झाले. आता याला आपण ह्या जो टेबलला आहे ना, आपण डायमेन्शन टेबल म्हटलं किंवा फॅक्ट टेबल जरी म्हटलं तरी काय हरकत नाही, ह्या दोन्हींना पण. परंतु जो प्रॉपर फॅक्ट टेबल जो असतो, आता हा डायमेन्शन टेबल आणि फॅक्ट टेबल का म्हणू शकतो, की कारण की काय आहे ना, याच्यात काही डेटा आहे तो न्यूमेरिक फील्ड आहे, परंतु जास्त करून काय आहे की हा प्रायमरीली डायमेन्शनल डेटा आहे. त्यामुळे हा प्रायमरी डायमेन्शन टेबल आहे. फॅक्ट टेबल फक्त एकच कॉलम आहे की जो फॅक्टचा रिलेटेड आहे. तर आता याच्यात थोडं कन्फ्युज होऊ नका, की आता तुम्हाला मी दुसरे टेबल दाखवतो की जिथं प्रॉपर फॅक्ट टेबल आपण त्याला कन्सिडर करू शकतो. आता इथे एक परचेस ऑर्डर्स म्हणून एक टेबल आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम परचेस ऑर्डर. आता ह्या परचेस ऑर्डर मध्ये जर बघितलं तर इथे बघा 1-2 आणि ऑर्डर डेट आहे. त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट पर्सन, डिलिव्हरी मेथड आयडी, कॉन्टॅक्ट पर्सन आयडी, एक्सपेक्टेड डिलिव्हरी डेट, सप्लायर रेफरन्स, इज ऑर्डर फायनलाइज. ह्या ज्या गोष्टी आहे ना, या गोष्टी आहे त्या बेसिकली याच्यात फक्त काय स्टोअर केलेलं आहे, ऑर्डर आयडी स्टोअर केलेला आहे आणि त्याचे सप्लायर कोण आहे त्याचा सप्लायर आयडी स्टोअर केलेला आहे. ऑर्डर डेट स्टोअर केलेली आहे आणि डिलिव्हरी मेथड आयडी, कॉन्टॅक्ट पर्सन आयडी आणि एक्सपेक्टेड डिलिव्हरी डेट ह्याच गोष्टी केलेल्या आहे. आणि ऑर्डर फायनलाइज झाली की नाही येस ऑर नोची ते दिलेलं आहे इथे आणि लास्ट एडिटेड बाय. तर याच्यात आपल्याला असं काही गोष्टी नाही किंवा असा काही कोणता कॉलम नाही की जिथे आपण ऍक्च्युअल काही मॅथमॅटिकल ऑपरेशन्स करू शकतो. तर इथे तसं नाहीये, परंतु त्यामुळे आपण ह्या टेबलला काय म्हणू शकतो, हा डायमेन्शन टेबल आहे, प्रॉपर डायमेन्शनल टेबल. आणि याच्यातच जर बघितलं तर सिलेक्ट परचेस ऑर्डर लाईन हा एक टेबल आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम परचेस ऑर्डर लाईन्स केलंय मी आणि याच्यात जर बघितलं तर याच्यात आता तुम्ही बघा, याच्यात परचेस ऑर्डर लाईन आयडी आहे, परचेस ऑर्डर आयडी आहे, स्टॉक आयटम, ऑर्डर आउटर्स, या ज्या बाकीचे कॉलम्स आहे. परंतु याच्यात बघा एक्सपेक्टेड युनिट प्राइस पर आउटर, म्हणजे प्रत्येक प्रोडक्टला काय काय एक्सपेक्टेड प्राइस आहे. मग आता याच्यात जर बघितलं आणि आता तुम्हाला मी याचं एक्झाम्पल दाखवतो की परचेस ऑर्डर्स आणि परचेस ऑर्डर लाईन्स मध्ये काय फरक आहे. ज्यांनी ऍक्च्युअली कधी पर्चेसिंग मध्ये किंवा कशात काम केलं असेल त्यांना हे समजत असेल की परचेस ऑर्डर्स काय असतात आणि परचेस ऑर्डर लाईन्स काय असतात. ऍक्च्युअली परचेस ऑर्डर हे काय असते, हेडर्स असते. आता इथं मी या परचेस ऑर्डर टेबल मध्ये जर एक्झिक्यूट केलं आणि याच्यातून मी परचेस ऑर्डर आयडी, एक नंबरचा परचेस ऑर्डर आयडी काढला, परचेस ऑर्डर आयडी इज इक्वल टू 1, म्हणजे मी आता एका परचेस ऑर्डरच्या किती रेकॉर्ड आहे, इथे एकच आहे. आणि सेम जर परचेस ऑर्डर लाईन्स मध्ये मी जर काढायचा प्रयत्न केला की हे परचेस ऑर्डर आयडी, इथे पण मी फिल्टर आउट केलं तर याचे किती रेकॉर्ड आहे, 3 रेकॉर्ड आहे. म्हणजे ऑर्डर आयडी एकच आहे, म्हणजे हा ऑर्डर आयडी एकच आहे टोटल जो आहे तो. आता बघा हे परचेस ऑर्डर हेडर टेबल मध्ये त्याचं एकच रेकॉर्ड असणार, कधी त्याचं डुप्लिकेट नसणार आहे. आणि याची जे लाईन टेबल जो आहे त्याच्यात मल्टिपल रेकॉर्ड्स असतील. म्हणजे हे जे तीन जे काय आहे पॅकेट किंवा काय ऑर्डर रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे त्या 3 ऑर्डर सब ऑर्डर म्हणू शकतो किंवा 3 सब आयटम त्या एका ऑर्डर मध्ये असू शकतात. तर ऍक्च्युअल म्हणजे ऑर्डर म्हणजे हेडर असतो आणि ऑर्डर लाईन्स म्हणून त्याच्यात खाली जे असणार आहे डिटेल इन्फॉर्मेशन असणार आहे ती ऑर्डर लाईन मध्ये असणार आहे. तर ही अशा पद्धतीने स्टोअर होते. मग याच्यात जर आपण कार्डिनेटी म्हणून जे मी सांगत होतो तुम्हाला की कार्डिनेटी काय असते, तर इथे तुम्हाला ही कार्डिनेटी समजेल की आता परचेस ऑर्डर हा जो टेबल आहे परचेस ऑर्डर्स, याच्यात किती रेकॉर्ड आहे, 1 रेकॉर्ड आहे एका पर्टिक्युलर आयडीचं. पण परचेस ऑर्डर मध्ये किती आहे, परचेस ऑर्डर लाईन्स मध्ये किती आहे, तर मल्टिपल रेकॉर्ड्स आहे. म्हणजे ही ही रिलेशनशिप काय झाली, 1 to many झाली. जेव्हा आपल्याला जॉईन करायची वेळ येते तेव्हा आपल्याला ह्या कार्डिनेटी अशा मेन्शन करावं लागतील. आता कार्डिनेटी म्हणजे काय की ऍक्च्युअल किती रेकॉर्ड आहे. एका आयडीला लेट्स से इथं म्हटलं 5, इथं एकच रेकॉर्ड आहे, पण इथं जर बघितले तर किती आहे, 3 आहे. म्हणून आपण काय म्हणू, एका याला 3 रेकॉर्ड आहे. लेट्स से एखादी दुसरी घेऊ आपण, 4 नंबर वगैरे घेऊया. 4 नंबर साठी इथे एकच आहे, परंतु इथे जर 4 बघितलं तर कदाचित जास्त असू शकतात. बघा आता
4 मध्ये किती बरेचसे जवळपास 28 रेकॉर्ड्स आहे. हे काय आहे की कारण की मल्टिपल ऑर्डर्स त्या पर्टिक्युलर ऑर्डरमध्ये ऑर्डर लाईन्समध्ये आलेले आहे. तर अशा पद्धतीने हे सर्व आलेलं आहे आणि प्रत्येकाची एक्सपेक्टेड युनिट प्राइस. आता मग हा जो आहे ऑर्डर लाईन्स हा प्रॉपर फॅक्ट टेबल आहे. एवढं लक्षात घ्या. प्रॉपर फॅक्ट टेबल म्हणजे काय की ऍक्च्युअल जे रेकॉर्ड आहे, ट्रान्झॅक्शनल रेकॉर्ड जे असतात त्याच्यात जास्त आला. त्याची साईज पण बघा तुम्ही. जवळपास किती 8,367 रेकॉर्ड्स आहे आणि हेडर काय आहे? हेडर फक्त 2,000चे 2,000च रेकॉर्ड आहे. पण ऑर्डर लाईन्स मध्ये काय मल्टिपल रेकॉर्ड्स आणि भरपूर रेकॉर्ड्स आहे 8,367. तर अशा पद्धतीने आपण हे डायमेन्शनल टेबल आणि फॅक्ट टेबल फाइंड आउट करू शकतो. त्यांच्या कार्डिनेटी फाइंड आउट करू शकतो की ते कसे रिलेट करतात. आता असे बरेचसे टेबल्स आहे. अजून तुम्हाला मी दाखवतो की काय काय कोणते कोणते टेबल्स आहे. ऑर्डर्स आणि ऑर्डर लाईन सिमिलर आहे. हा ऑर्डर्स पण कन्सिडर जर केला तर याच्यात पण सिलेक्ट स्टार फ्रॉम ऑर्डर जर केलं तर याच्यात पण एक ऑर्डर आयडी जो आहे तो एकच असेल आणि हा जर आपण ऑर्डर लाईन हा टेबल जर घेतला सिलेक्ट स्टार फ्रॉम तर याच्यात पण आता ऑर्डर बघा इथं लेट्स से 2 ची घेतली आपण वेअर ऑर्डर आयडी इक्वल टू 2. 2 चे किती रेकॉर्ड आहे इथं एकच आहे परंतु सेम जर आपण याच्यात गेलो तर इथं किती आहे मल्टिपल रेकॉर्ड आहे 2 आहे म्हणजे इथं लेट्स से 6 घेतलं माहित नाही आता 6 चे किती रेकॉर्ड्स येते बघा 6 चे इथं 3 रेकॉर्ड आहे पण इथं जो असेल तो एकच रेकॉर्ड असेल. तर अशा पद्धतीने मग हा पण कोणता टेबल झाला हा डायमेन्शनल टेबल झाला आणि हा जो झाला तो फॅक्ट टेबल झाला. तर अशा पद्धतीने हे आयडेंटिफाय करणं गरजेचं असतं आणि याच्यावरती आपण जॉईन्स काढण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे लेफ्ट जॉईन काय किंवा राईट जॉईन आणि इनर जॉईन ह्या ज्या गोष्टी आहे आपण याच्यावरती ठरवू शकतो. तर अशा पद्धतीने हे फाइंड आउट करायचंय. आता तुम्ही पण प्रयत्न केले असतील एखाद्या कदाचित मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या सेशनमध्ये की ह्या गोष्टी फाइंड आउट करा आणि त्यानुसार आपल्याला पुढे ह्या गोष्टी लागणार आहेत जे काही आपण प्रोजेक्ट करतोय त्यासाठी. आणि हे सर्व टेबल्स आहे याच्यात आपण बरेचसे टेबल्स जे आहे 4 स्कीमामधले त्याच्यात आपण हे फाइंड आउट करू शकतो. तर इथे तुम्हाला मी इथे तुम्ही बघा इथं डायमेन्शनल आणि फॅक्ट टेबल मी हे फाइंड आउट करून ठेवलेले आहे. आता इथं जे म्हटलंय मी सिटीज कंट्रीज वगैरे हे जे आहे हे जवळपास छोटे छोटे टेबल आहे. म्हणजे आता डिलिव्हरी मेथड्स वगैरे जर बघितलं तर हे खूप छोटे छोटे टेबल आहे. जे छोटे असतात ते डायमेन्शन टेबल असतात. आता इथं बघा बघा जवळपास 10च रेकॉर्ड आहे फक्त. पेमेंट मेथड पण ज्या असतात लेक्स स्टार फ्रॉम आता इथे पण बघा 4च रेकॉर्ड आहे. तर अशा पद्धतीने जे छोटे टेबल असतात ना ते डायमेन्शन टेबल असतात आणि मग मी त्यासाठी हे सर्व हायलाइट केलेले आहे. आता हा ऍक्च्युली सिटीज किंवा कंट्रीज आपण याला डायमेन्शन टेबल पण म्हणू सॉरी फॅक्ट टेबल पण म्हणू शकतो कारण याच्यात पॉप्युलेशन वगैरे पॉप्युलेशन ह्या 2 कॉलम आलेले आहे पॉप्युलेशन रिलेटेड. तर अशा पद्धतीने मी हे डायमेन्शन टेबल फाइंड आउट केलेले आहे. तुम्ही आता इथं जे दिसतंय हे जो लाईट कलर मध्ये जे दिसतंय ते आहे डायमेन्शन टेबल आणि हे जे डार्क ग्रे आहे तो त्यात हे जे आहे ते फॅक्ट टेबल्स आहे. परचेस ऑर्डर लाईन्स जसं की मी सांगितलं की हे दाखवलं परचेस ऑर्डर तसंच सप्लायर आणि सप्लायर ट्रान्झॅक्शन. सप्लायर हा हेडर टेबल आहे आणि त्याचे सप्लायरचे रिलेटेड जे ट्रान्झॅक्शन्स आहे ते सप्लायर ट्रान्झॅक्शन्स इथे आहे. जो भरपूर मोठा टेबल आहे सप्लायर ट्रान्झॅक्शन्स. आता सप्लायर बघा इथे सप्लायर कॅटेगरीज हां सप्लायर ट्रान्झॅक्शन्स इथे जर मी बघितलं सिलेक्ट स्टार फ्रॉम तर जवळपास 2,438 आहे आणि सप्लायर्स ऍक्च्युली सप्लायर छोटे असतात. सप्लायर्सचा कॉलम जो साईज आहे ती कमी असेल 13च रो आहे. म्हणजे जेवढे काही सप्लायर आहे पण त्यांचे जे रिलेटेड ट्रान्झॅक्शन्स आहेत त्यांनी जेवढे ट्रान्झॅक्शन्स केलेले ते एका सप्लायर आयडीचं लेट से 4 आहे इथे दिसतात 4चे मल्टिपल रेकॉर्ड्स पण आहे 4 नंबरच्या सप्लायरने बरेचसे इथे ट्रान्झॅक्शन्स केलेले आहे. असं पण हे झालेलं आहे इथे. मग हा जो झाला तो डायमेन्शन टेबल झाला आणि हा जो झाला फॅक्ट टेबल झाला. तर इथं सांगायचा मुद्दा असा आहे ना की जे मी सांगतोय की तुम्हाला डायमेन्शन टेबल आणि फॅक्ट टेबल अंडरस्टँड करता आले पाहिजे.
मग त्यासाठी तुम्हाला काही डॉक्युमेंटेशनच वगैरे पाहिजे असं काही नाही. तुम्ही डेटाकडे बघून सुद्धा पण ह्या गोष्टी समजू शकतात, की नेमकं डायमेन्शन टेबल काय आहे आणि ट्रान्झॅक्शनल टेबल काय आहे. मग डायमेन्शन टेबलमध्ये जे छोटे टेबल्स असतात, ज्यांच्याकडे ज्या टेबलमध्ये जास्तीत जास्त ट्रान्झॅक्शनल रेकॉर्ड्स स्टोअर होत नाही, म्हणजे डेलीचे जे रेकॉर्ड्स आहे, डेलीचे जे ट्रान्झॅक्शन्स आहे, पर्चेस आणि सेल्स, ते स्टोअर होत नाही. ते आपल्याला इथे भेटतात, की जे डायमेन्शन टेबलमध्ये असतात. आणि फॅक्ट टेबलमध्ये असतात ते जे ॲक्चुअल ट्रान्झॅक्शन्स होत आहेत. म्हणजे जरी बँकेचं जर एक्झाम्पल दिलं, मी बऱ्याच वेळा बँकेचं एक्झाम्पल देतो, की बँक अकाउंट नंबर असतो, परंतु बँक अकाउंट नंबरमध्ये काही लोक दिवसाचे 4 ट्रान्झॅक्शन करतात, काही 10 करतात. मग ते काय काही पण ट्रान्झॅक्शन असतील, क्रेडिट असतील ट्रान्झॅक्शन्स, डेबिट ट्रान्झॅक्शन असतील, असे जे काही ट्रान्झॅक्शन्स होतात, तर ते जे असतात त्या ट्रान्झॅक्शनचे जे डेटा किंवा जे काही ऑपरेशन्स ते स्टोअर होतात, ते फॅक्ट टेबलमध्ये स्टोअर होतात. आणि फक्त बँक अकाउंटची इन्फॉर्मेशन असेल ती एखाद्या डायमेन्शन टेबलमध्ये असेल. म्हणजे 100 कस्टमर असतील एका बँकेमध्ये, तर त्यांचे एका टेबलमध्ये 100 रेकॉर्ड असतील. तो डायमेन्शन टेबल असेल, परंतु त्यांचे प्रत्येकाचे ट्रान्झॅक्शनचे जे रेकॉर्ड्स आहे ना, ते दुसऱ्या टेबलमध्ये स्टोअर होतील आणि त्याला फॅक्ट टेबल म्हणतात. आणि मग त्याच्यात मग 100 कस्टमर असतील, तर त्यांचे लाखोने ट्रान्झॅक्शन्स होऊ शकतात. म्हणजे एका कस्टमरचे महिन्याचे 50 ट्रान्झॅक्शन होत असतील, 100 होत असतील, जसं त्यांचा यूज असेल तसं सगळे ट्रान्झॅक्शन. म्हणजे आपण कॅश डिपॉझिट करतोय, काही चेक करतोय, चेक ट्रान्झॅक्शन करतो किंवा काही विड्रॉ करतो, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला त्या फॅक्ट टेबलमध्ये स्टोअर होतात. तर अशा पद्धतीने हे आयडेंटिफाय करता आलं पाहिजे प्रत्येकाला. ॲज अ डेटा अनालिस्ट म्हणून जेव्हा तुम्ही काम करशाल, तेव्हा तुम्हाला ह्या डेटाची अंडरस्टँडिंग असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे टूल्स कोणीही शिकू शकतो. टूल्स एवढे अवघड नाहीत. परंतु जी कन्सेप्ट आहे, की आपल्याला नेमकं कन्सेप्टमध्ये की काय नेमकं शिकणं गरजेचं आहे किंवा काय करायला पाहिजे ॲज अ डेटा अनालिस्ट, ते महत्त्वाचं आहे. कारण बऱ्याच वेळा जे फ्रंट एंडला आपले कामं करतात ना, की जे डॅशबोर्ड बनवणे वगैरे आले, ते बनवणं खूप सोपं आहे ॲक्चुअली. त्याच्यात काही तुम्हाला जास्त स्किल लागत नाही. खरं स्किल काय आहे किंवा तुम्ही क्रिटिकल स्किल म्हणजे म्हणतो आपण, की डेटा अॅनालिस्टमध्ये, तर अंडरस्टँडिंग डेटा माझ्या मते, की जे आपण डेटा आहे तो आपल्याला अंडरस्टँड करता आला पाहिजे. आणि त्यातले जे काही छोट्या-छोट्या गोष्टी असतात, कसे रिलेशनशिप आहे बिटवीन डिफरंट डिफरंट टेबल्स, तर त्या फाइंड आउट करता आल्या पाहिजे. तेवढं जरी आलं, तरी बऱ्याचशा गोष्टी सोप्या होतात आणि तुम्ही जे काही टेक्निकल टूल्स आहे, जॉइन कसे करायचे टेबल वगैरे, ते आरामात करू शकता. तर त्यासाठी तुम्ही कुठेही जॉब करत असाल आता किंवा जॉब करतही नसाल, परंतु जिथं कुठं जाशाल, जेव्हा पण कधी काम चालू करायचा प्रयत्न करशाल, की तिथं तुम्हाला डेटाबेस समजून घेणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त डेटाबेसमध्ये काय-काय गोष्टी होतात, त्या समजून घ्या आणि त्यानुसार मग त्याची पुढे प्रोसेस करा. जे काही आपले पॉवर BI कनेक्ट करणे, मग त्याच्याशी पॉवर BI कनेक्ट केल्यानंतर आपण जॉइन्स करतो. मग त्यानंतर ते रिपोर्ट्स वगैरे बिल्ड करतो. आता मी तुम्हाला काल जे दिलं होतं, की आपल्याला ह्या काल याच्यात जे काही मी सांगितलं, की आपल्याला वेगवेगळे टेबल जॉइन करायचे आणि त्यानुसार आपण मग हे जे अ, ह्या टेबलमध्ये इथे आपण काही डेटा डिस्प्ले करणार आहे. तर त्यासाठी त्याच्या अगोदर आपण ह्या ट्रान्सफॉर्म डेटा किंवा पॉवर क्वेरी एडिटरमध्ये जाणार आहे. आणि ह्या पॉवर क्वेरी एडिटरमध्ये आल्यानंतर आता बघा, इथे थोडंसं आपण थोडंफार काही काही ऑप्शन्स आहे जे आपण ट्राय करू शकतो स्वतःहून. आणि ह्या गोष्टी मी तुम्हाला आज सांगतोय, की काय-काय फीचर्स अवेलेबल आहे किंवा काय-काय करू शकतो आपण ह्या पॉवर क्वेरी एडिटरमध्ये. तर पॉवर क्वेरी एडिटरमध्ये आता हे जे आहे, की आता इथं जे आहे स्कीमाचं नाव आलं आणि त्याचं नाव आलं. तर हे थोडेसे रिनेम करायचे. हे जे नावं आहे ना, म्हणजे आपल्याला व्यवस्थित दिसेल. म्हणजे जेव्हा तुम्ही असं हे करशाल, की टेबल्स वगैरे, तर कधी-कधी काय असतं ना, की जे काही डेटाबेसमध्ये नावं असतात, स्कीमासहित अशी येऊन जातात आणि ते म्हणजे चांगले दिसत नाही. कारण की सर्वांचं नाव असं स्टार्ट होतं, ॲप्लिकेशन म्हणा. मग ते समजायला हे असतात. तर मग त्यासाठी इथे आपण हे काय करायचंय, डिलिव्हरी मेथड्स हे नाव असे तुम्ही रिनेम करू शकतात. आता हे रिनेमचं ऑप्शन जे आहे, ते इथे राईट क्लिक केल्यानंतर आहे. आणि हां. तर हे सेव्ह करायचंय. आता याच्यात
जे काय आहे ते मी आतापर्यंत काय काय केलंय की आपण फक्त काय केलंय की हे टेबल जे घेतले आपण 5 टेबल घेतले आणि ते इकडे घेतल्यानंतर आपण त्यांचा डेटा टाइप वगैरे चेंज केला होता काल की कसा डेटा टाइप आपण चेंज करू शकतो. आता कधी-कधी काय काय गरज असते आणि ह्या पॉवर बीआय मध्ये काय काय ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तर इथं बघा एक मेनू ऑप्शन जर बघितला तर ह्या होम स्क्रीनमध्ये बरेचसे ऑप्शन्स आहेत. हे ऑप्शन आपण एक एक एक्सप्लोर करणार आहोत. जवळपास जे काय आहे ते आपल्याला जसे जसे येतील तसे तसे आपण याचे काय काय कुठे कुठे यूज होतो ते आपण बघणार आहोत. आता मी तुम्हाला सांगितलं क्लोज अँड अप्लायचं काय ऑप्शन आहे. क्लोज अँड अप्लायमध्ये आपण हे हे काही आहे ते सेव्ह करून क्लोज करतो. अप्लायमध्ये फक्त जे काही चेंजेस आहे ते सेव्ह होतात आणि क्लोजमध्ये विदाऊट सेव्हिंग हे डायरेक्टली क्लोज होतं. तर जसे आपल्याला रिक्वायरमेंट असेल तसे करायचे आणि त्यानंतर मग मी दुसरं जे ऑप्शन होतं न्यू सोर्स आपल्याला वाटलं की एखादं एक्सेल मधून पण एखादी फाईल आपल्याला इथे घ्यायची तर ती पण आपण इथून न्यू सोर्स म्हणून घेऊ शकतो किंवा एखादा दुसरं वेबसाईटचा डेटा आहे तो घ्यायचा आहे TXT किंवा जे काय याच्यात भरपूर सारे ऑप्शन्स आहे जे काही कोणत्याही दुसऱ्या एखाद्या डेटाबेसला कनेक्ट करायचं असेल तर ते पण आपण इथे करू शकतो. रिसेंट सोर्सेस काय आपण आतापर्यंत काय काय घेतले तर ते इथं दाखवतं. एंटर डेटा काही डेटा आपण मॅन्युअली ऍड करू शकतो याच्यात. त्यानंतर डेटा सोर्स सेटिंग्स आहे. डेटा सोर्स सेटिंगमध्ये बेसिकली जेव्हा आपण रिअल टाइम प्रोजेक्टवरती काम करतो त्यावेळेस हे सेटिंग्स ह्या ज्या सेटिंग्स असतात किंवा कनेक्शन जे असतात ते बेसिकली ॲडमिन लोक देतात आपल्याला की त्यात मग ते कनेक्शनचे डिटेल्स वगैरे असतात. आपण शक्यतो जास्त याच्यात काही करत नाही. जे काही सेटिंग्स असते फक्त आपल्याला ते कनेक्शन पर्टिक्युलर यूज करायचं असतं. परंतु आपल्याला कधी वेळ आली की आपल्या पर्टिक्युलर याच्यात काही म्हणजे पर्टिक्युलर रिपोर्ट आहे आपला पण त्याचं सोर्स चेंज करायचा आहे. म्हणजे जेव्हा रिअल टाइम प्रोजेक्टमध्ये आपण काम करतो तेव्हा असे वेगवेगळे 3 एन्व्हायरमेंट असतात जनरली. एक तर डेव्हलपमेंटचं एन्व्हायरमेंट असतं, नंतर क्वालिटी किंवा टेस्टिंगचं एक एन्व्हायरमेंट असतं आणि चौथं असतं ते प्रोडक्शन किंवा लाईव्ह एन्व्हायरमेंट असतं. तर लाईव्ह म्हणजे जे ॲक्च्युअल क्लायंट यूज करतात ते. डेव्हलपमेंट म्हणजे जे डेव्हलपर काही चेंजेस करत असतात ते एन्व्हायरमेंट. क्वालिटी किंवा टेस्टचं जे एन्व्हायरमेंट असतं ते जिथं टेस्टर लोकं काम करतात. तर आपल्याला काय करायचं असतं ॲज अ डेव्हलपर किंवा ॲज अ डेटा अनलिस्ट आपण जेव्हा काही पॉवर BI मध्ये काम करू तेव्हा आपल्याला ज्या काही गोष्टी करायच्या त्या इथं करायच्या आहे डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंटमध्ये आणि नंतर लेट्स से आपल्याला जो डॅशबोर्ड आहे आपण क्रिएट केलाय तो एखाद्या टेस्टरला आपल्याला टेस्टिंगसाठी द्यायचा आहे परंतु तो टेस्टरला डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंटचा ॲक्सेस नसतो. तर तो काय करणार तो टेस्टिंग एन्व्हायरमेंटमध्येच सांगणार की आम्हाला हा डॅशबोर्ड तिथे अवेलेबल करून द्या. मग तो आपल्याला तो एक दुसऱ्या एन्व्हायरमेंटमध्ये प्रमोट करायचा असतो. मग तिथं गेल्यानंतर आपल्याला त्याचा सोर्स आहे ना डेटाबेसचा सोर्स तो पण टेस्ट डेटाबेसला करायचा असतो. त्यावेळेस आपल्याला हे चेंज सोर्स म्हणून एक ऑप्शन आहे. त्याच्यावरती आपल्याला क्लिक करून मग ते पर्टिक्युलर आता इथलं सर्व्हर नेम आपण चेंज करू शकतो. डेव्हलपमेंटचं टेस्ट करू शकतो. तर अशा पद्धतीने ह्या काही गोष्टी आहेत. परमिशन रिलेटेड आपण काही करू शकतो. क्लिअर करू शकतो परमिशन्स वगैरे. ठीक आहे. तर जास्त करून हे ॲडमिन लोकं करतात. परंतु सांगण्याचा मुद्दा आहे की तुम्ही डेटा सोर्स सेटिंग तिथे चेंज करू शकतात. काही मॅनेज पॅरामीटर्स आहे, न्यू पॅरामीटर्स आहे. हे घेऊया आपण विथ एक्झाम्पल की कसे मॅनेज पॅरामीटर्स किंवा न्यू पॅरामीटर्स आपण कसे ॲड करू शकतो याच्यात ते घेणार आहोत. त्यानंतर हे सारे जे ऑप्शन्स आहे ना, ते आता वन बाय वन आपण विथ एक्झाम्पल घेऊया. परंतु आता हा मेनू लक्षात राहू द्या. होम मेनूमध्ये काय काय करू शकतो आपण. तर हे जे ऑप्शन्स आहे ना, हे क्लिनिंग आहे. म्हणजे मोस्ट ऑफ द टाईम आहे ना, आपल्याला पर्टिक्युलर कॉलम्स पाहिजे असतात. काही कॉलम्स रिमूव्ह करायचे असतात. काही रोज रिमूव्ह करायचे असतात. काही रोज ठेवायचे असतात. स्प्लिट करायचे असतात कॉलम. ग्रुप बाय करायचे असतात. असे बरेचसे आहे. तर हे एक्झाम्पल सहित घेतल्यानंतर अजून समजतील. परंतु इथं फक्त मी मेनूची थोडी ओळख करून देतोय आणि त्यानंतर ट्रान्सफॉर्म. आता ट्रान्सफॉर्म आणि ट्रान्सफॉर्ममध्ये बघा तुम्ही बरेचसे ऑप्शन्स आहे जे सिमिलर होममध्ये पण असतात. आता ट्रान्सफॉर्ममध्ये काय होतं आणि ॲड कॉलम म्हणून एक ऑप्शन आहे. आता इथं बघा ॲड कॉलम. इथे पण बरेचसे कॉलम्स आहे. ते सेम फंक्शन्स आहे आणि इथे ट्रान्सफॉर्ममध्ये आहे. तर ट्रान्सफॉर्म यूज केलं ना, आपल्याला काय होतं ना, की जो एक्झिस्टिंग कॉलम आहे त्याच्यावरतीच ऑपरेशन्स होतात. म्हणजे लेट्स से आता इथं बघा काय ऑप्शन्स आहे. ट्रान्सपोज वगैरे तुम्हाला माहिती आहे. व्हर्टिकल टेबल टू हॉरिझॉन्टल करायचं. हॉरिझॉन्टल टेबल व्हर्टिकल करायच्या. त्यावेळेस आपण हे ट्रान्सपोज ऑप्शन वापरतो. रिव्हर्स रोज करतो. म्हणजे रोज आपल्याला असे चेंज करायचे असेल व्हॅल्यूज. काउंट रोज करतो. नंबर ऑफ काउंट किती आहे तो आपल्याला जर काढायचा असेल तर ते आपण काउंट रोज करू शकतो.
डिटेक्ट डेटा टाईप रिनेम करू शकतो. एखाद्या कॉलमचं नाव आहे त्याचं रिनेम करायचं आहे तर आपण शक्यतो आता लेट्स से इथं सप्लायर आय डी त्याला मी असं करू शकतो, किंवा तुम्हाला इथं राईट क्लिक केलं तर इथं पण एक रिनेमचं ऑप्शन असतंय, जे आपण इथे हे यूज करू शकतो, किंवा डायरेक्टली आपण इथून म्हणजे या कॉलमला सिलेक्ट करून इथे हे करू शकतो. याचा डेटा टाईप आपण डिटेक्ट करू शकतो. डेटा टाईप काय जो काय असेल तो, लेट्स से आपण इथं याला ABC केलं, मग टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये केलं, आणि रिप्लेस करंट म्हटलं तर अशा फॉर्मॅटमध्ये आलाय, तर मग मी याला डिटेक्ट करण्याचा प्रयत्न करतो, तर ते काय करेल ऑटोमॅटिक 1 2 3 मध्ये कन्वर्ट करून देईल. त्यानंतर रिप्लेस व्हॅल्यू, याच्यातल्या काही व्हॅल्यू आपल्याला रिप्लेस करायच्या असेल पर्टिक्युलर व्हॅल्यूमध्ये, लेट्स से एखादा ठिकाणी ब्लँक असेल तिथं आपल्याला काही व्हॅल्यू ब्लँकच्या ऐवजी आपल्याला NA वगैरे डिस्प्ले करायचे तर ते करू शकतो. पिवोट कॉलम ॲक्च्युअली आपलं जे एक्सेलमध्ये जे पिवोट फंक्शनॅलिटी सेम आहे, त्याचं एक्झाम्पल सहित घेतो, म्हणजे घेतल्यानंतर समजेल तुम्हाला व्यवस्थित पिवोट आणि अनपिवोट कसं करू शकतो ते. तर बाकीचे जे ऑप्शन्स आहे ना, इथं आता इथं बघा स्प्लिट करता येतात कॉलम, फॉर्मॅट करता येतात, एक्सट्रॅक्ट करता येतात, पर्टिक्युलर ह्या कॉलममधून काही पर्टिक्युलर डेटा आपल्याला एक्सट्रॅक्ट करायचा असेल तर ते करू शकतो. ह्या बऱ्याचशा ऑप्शन्स आहेत, आता मॅथमॅटिकल ऑपरेशन्स पण आहेत. ट्रान्सफॉर्म आणि ॲड कॉलममध्ये पण आता इथं काही ऑप्शन्स आहेत. जसे की आता मी तुम्हाला इथे एखाद्या टेबलमध्ये ॲड करण्याचा प्रयत्न करतो. आता माझ्याकडे काही ऑलरेडी कॉलम्स असतात, परंतु मला काही ॲडिशनल कॉलम्स पण ॲड करण्याची गरज पडते. कारण की काय असतं ना, की कधी-कधी हा जो काही डेटा असतो ना, त्याच्याऐवजी मला ॲडिशनल थोडा डेटा डिस्प्ले करायचा असतो. मग तो कसा करायचा? तर लेट्स से मला असं करायचं आहे, की हा सप्लायर नेम आहे ना, त्या सप्लायर नेमच्या नंतर मला लेट्स से एखादा सप्लायर कोड वगैरे आहे किंवा सप्लायर रेफरन्स आहे हा, हा पण डिस्प्ले करायचा आहे ॲज अ ॲडिशनल कॉलम. तो आपल्याला करायचा असेल तर आपण तो कसा करू शकतो? तर त्यासाठी आपण काय करू शकतो ना, एक कस्टम कॉलम म्हणून एक आहे, ते करू शकतो ॲड कॉलम म्हणून. आणि याच्यात मग आता इथं म्हणू शकतो जे नाव आहे ते आपल्याला नवीन कॉलम करायचं आहे, सप्लायर विथ रेफरन्स कोड असं काहीतरी मी नाव देतोय आता हे. मग याच्यात आपण काय करू शकतो, की मला सप्लायर नेम आहे हा इथून अवेलेबल कॉलम्स असतील, जेवढे काही कॉलम्स असतील त्या पर्टिक्युलर टेबलमधून तो घेऊ शकतो आपण इथे. आणि मला काय करायचंय, कॉन्कॅट करायचं किंवा जोडायचे. मग त्यासाठी आपण हे ॲम्परसँड यूज करू शकतो, आणि इथं मध्ये एखादी स्पेस देऊ शकतो, आणि इथे परत आपण हे यूज करून लेट्स से सप्लायर काय आपला रेफरन्स हे करू शकतो. तर हे केल्यानंतर आता बघा तुम्ही, की सप्लायर नेम आलेलं आहे आणि सप्लायर रेफरन्स म्हणून जो दुसरा कॉलम आहे तो घेतलाय, आणि मध्ये मी काय केलंय, एक स्पेस दिलेली आहे दोन्हींच्या मध्ये. आता हे ॲम्परसँड आहे ते जोडायचं काम करतं. ॲक्च्युअली 2 टेक्स्ट फील्ड आहे ते आपल्याला एकत्र करायचे असतील तर ते इथं करेल. काही एरर असला तर ते असं रेडमध्ये दाखवतं काहीतरी. आता लेट्स से मी इथं काहीतरी केलं, तर आता इथं त्याला एक्सपेक्टेड काहीतरी पुढे काहीतरी लिहिणं गरजेचं आहे. तर असं एरर असेल तर इथं ते असं एरर देईल. अदरवाईज एरर नसेल तर नो सिंटॅक्स एरर हॅज बीन डिटेक्टेड. आता मी जर याला ओके केलं तर आता बघा सप्लायर विथ रेफरन्स कोड आलेला आहे. म्हणजे हे जे 2 कॉलम्स आहे, सप्लायर नेम आणि हा जो इथला जो कोड आहे सप्लायर रेफरन्स, हे दोन्ही टेबल कॉलम्स हे कंबाईन होऊन ॲज अ सेपरेट कॉलम इथे डिस्प्ले झालेला आहे. म्हणजे हे कधी लागतं, जेव्हा आपल्याला काही कस्टमर स्पेसिफिक रिक्वायरमेंट असतात त्यावेळेस हे लागतात, आणि मग त्यावेळेस आपण ह्या गोष्टी करू शकतो. बरेचसे ऑप्शन्स आहे. आता ॲक्चुअली तुम्ही बघशाल हा ट्रान्सफॉर्म आणि ॲड कॉलममध्ये ना बरेचसे फंक्शन आहे ना सेम असतात. म्हणजे ट्रान्सफॉर्ममध्ये तुम्ही बघितलं तर रिनेम किंवा डेटा टाइप वगैरे हे जे आहे, किंवा अजून काही बघितलं स्प्लिट, हां, आता इथं बघा काही ऑप्शन्स आहे. स्प्लिट कॉलम इथं पण आहे आणि ॲड कॉलममध्ये पण स्प्लिट कॉलम असेल. नाही इथे नाही. स्प्लिट कॉलम ॲक्चुअली स्प्लिट कॉलम इथे का नाही मी ते सांगतो त्याचं उत्तर तुम्हाला. इथे एखादा एक डबल असतात, म्हणजे ट्रान्सफॉर्ममध्ये पण असतात आणि ॲड कॉलममध्ये पण असतात. तर त्याचा फरक सांगायचा आहे मला फक्त. फॉर्मॅट डेट अँड टाईम, आणि इथं एक्स्ट्रा आहे, पार्स आहे, फॉर्मॅट पण आहे इथे, आणि ठीक आहे. हां, हे फॉर्मॅट ऑप्शन आहे. लेट्स से हां, हे फॉर्मॅट आहे. तर हे फॉर्मॅट ऑप्शन्स आहे, आणि इथे पण फॉर्मॅट ऑप्शन आहे.
तर याचा फरक काय आहे एक्झॅक्टली? तर फॉर्मॅटचा फरक असा आहे की या ट्रान्सफॉर्म मेनूमध्ये पण हे ऑप्शन का दिलेलं आहे आणि ऍड कॉलममध्ये पण का दिलेलं आहे? तर काय होतं ना, ट्रान्सफॉर्म मेनू काय करतो की जे काय ऑपरेशन्स आहे ना ते एक्झिस्टिंग कॉलमवरती करतो. म्हणजे मी असं सांगितलं की मला ह्या कॉलम मध्ये काही जे काही ऑपरेशन्स करायचे, तर ते त्यासाठी हे ट्रान्सफॉर्म ऑप्शन आहे. म्हणजे ह्याच कॉलम मधून मला फक्त याच्यातले पहिले चारच रेकॉर्ड इथं डिस्प्ले करायचे. लेट्स से हा एक्स्ट्रॅक्ट करतोय मी. एक्स्ट्रॅक्ट फर्स्ट किंवा फर्स्ट कॅरेक्टर्स. लेट्स से मला 10 कॅरेक्टर्स आहे या पर्टिक्युलर याच्यातले डिलिव्हरी ॲड्रेस लाईन 2 मधले तेवढेच करायचे. तर बघा इथं हा जो एक्झिस्टिंग कॉलम आहे ना तो चेंज झाला आणि त्याच्यातच मॉडिफाय झालं. परंतु आता हे मी काढून टाकतो. मला हे नाही पाहिजे. परंतु हे जर एक्स्ट्रॅक्ट जर आपण इथे यूज केलं दुसऱ्या ह्याच्यात, तर ह्या ॲड कॉलममध्ये तर एक नवीन कॉलम तयार होतो. आता इथे एक्स्ट्रॅक्ट पण आहे. आता मी काय करतो, हा जो आहे हा जो कॉलम आहे ना त्याच्यासाठी एक्स्ट्रॅक्ट वापरतो आणि मी काय म्हणतो फर्स्ट 10 कॅरेक्टर आणि ओके करतो मी. तर आता बघा एक्झिस्टिंग कॉलम्स जो आहे तो तसाच आहे. म्हणजे इथे बघा हा डिलिव्हरी ॲड्रेस लाईन आहे ना हा एक्झिस्टिंग कॉलम तसाच आहे. परंतु जो नवीन कॉलम आहे त्याच्यात माझे जे काही 10 कॅरेक्टर होते ते इथे डिस्प्ले झालेले आहे. तर असा फरक आहे. म्हणजे एक्स्ट्रॅक्ट फंक्शन दोन्ही याच्यात आहे. परंतु सांगायचा मुद्दा असा आहे की ट्रान्सफॉर्म जे वर्क होतं ते एक्झिस्टिंग कॉलमवरती वर्क होतं आणि ॲड कॉलम जे आहे ते नवीन कॉलमवरती वर्क होतं. म्हणजे एक्झिस्टिंग कॉलमला काही मॉडिफाय करत नाही. मग जशी रिक्वायरमेंट असेल तसं आपण हे यूज करू शकतो. आता हे मी रिमूव्ह केलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे काही ऑपरेशन्स आहेत ते आपण करू शकतो. आता याच्यातले बरेचसे एक्झाम्पल्स आपण पुढे घेणार आहेत आणि याच्यात एक एम लँग्वेज आणि एक डॅक्स म्हणून फंक्शन्स आहेत ते आपल्याला पुढे घ्यायचे आहेत. आता एम लँग्वेज म्हणजे काय की जो काय आपण ऑपरेशन्स परफॉर्म करतो त्याचा हा इंटरनली कोड काही जनरेट होतो. याच्यात काही आपण चेंजेस करायचे असेल तर करू शकतो. परंतु इंटरनली याच्यात काही आपल्याला म्हणजे गरज पडत नाही की आपल्याला काही कोड पर्टिक्युलर चेंज करण्याची वेळ येते. परंतु डॅक्स फॉर्म्युला आहे ना त्याच्यात आपल्याला करावं लागतात. ते आता आपण नंतर पुढे घेणार आहोत. डॅक्सचे स्पेसिफिक जेव्हा सेशन चालू होतील तेव्हा. परंतु सध्या आता तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहे की काय करायचं आहे की हे जे टेबल्स आहे ह्या टेबलचे जे नाव आहे ते पहिले चेंज करा. त्याच्यात तुम्ही काय करू शकतात ते करायचंय. एक कॉलम कॉन्कॅटिनेट करायचे किंवा स्प्लिट करायचे तर ते करू शकतात. आणि हे जे काही ऑप्शन्स आहे आता याच्यातले बरेचसे फॉर्मॅटमध्ये अप्पर केस लोअर केस वगैरे करता येतात. आता इथं जर मी म्हटलं की मला हे अप्पर केसमध्ये पाहिजे तर मग मी फक्त डायरेक्टली काय करू शकतो हे असं यूज करू शकतो. किंवा मग ट्रिम वगैरे करायची स्पेसिफिक स्पेस काढायची वगैरे प्रिफिक्स वगैरे ऍड करायचे सफिक्स वगैरे ऍड करायचे त्या टाईपचे आपण हे करू शकतो. तर ह्या सर्व गोष्टी आहे त्या आपण करू शकतो. ह्या ज्या गोष्टी आहे ह्या स्टेप्स आहे वन बाय वन ट्राय करण्याचा प्रयत्न करा. टूल्सही थोडं यूज टू व्हा. म्हणजे काय करता येतात कसे कशा काय हे गोष्टी होतील ते करण्याचा प्रयत्न करा. नंतर आपल्याकडे वेळ आहे अजून थोडा. तर त्याच्यात आपल्याला काय करायचंय आता मी हे जे आहे ट्रान्सफॉर्म आणि होम याच्यात काहीच करत नाही. आता हे जे आहे मी जे काही चेंजेस केले ते क्लोज अँड अप्लाय करतोय आणि फायनली मी तुम्हाला इथं काही जॉईन्स ऍड करण्यासाठी सांगितले होते काल. तर ते ऍड करायचे तुम्ही. हे बघा मी हे ऍड ऑलरेडी केलेले. आता तुम्ही हे स्वतःहून ट्राय करण्याचा प्रयत्न करा. जर काही अडचण आली तर मला विचारा. कारण की काय आहे ना की हे जे जॉईन्स आहे ना ते तुम्हाला ऍड करता आले पाहिजे. म्हणजे असं नाही की आता इथं मॅनेज रिलेशनशिप जर बघितलं तर याच्यात आपल्याला हे सर्व ऑप्शन्स आता हे तुम्ही बघू शकता की मी कोणत्या कोणत्या की वरती जॉईन केलेले आहे. आता हे जे कीज आहे त्या कोणत्या आहे तर ह्या सेम आहे ज्या मी इथं दिलेल्या आहे ते. तुम्ही आता बघा एक एक जॉईन मी तुम्हाला दाखवतो की कसं हे केलेलं आहे मी. मी आता सप्लायर्स आणि हा सप्लायर कॅटेगरीज हे दोन टेबल वरती मी काय केलेलं आहे सप्लायर्स आणि सप्लायर कॅटेगरीज बघा हा जॉईन आहे. याला जर एडिट केलं तर बघा याचा सप्लायर कॅटेगरी आय डी आणि याचा सप्लायर कॅटेगरी आय डी. सप्लायर्स हा टेबल आहे सप्लायर कॅटेगरीज हा दुसरा टेबल आहे. त्याची मेनी टू वन रिलेशनशिप ही जी आहे ते ऑटोमॅटिक डिटेक्ट झालेली ती घेतलेली आहे.
आणि क्रॉस फिल्टर डिरेक्शन सिंगल आणि बोथ असतं. हे मी तुम्हाला व्यवस्थित एक्झाम्पल सहित नंतर सांगतो की काय याचा यूज असतो. हे खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा आपल्याला मल्टिपल जॉईन्स आपल्या डेटा मॉडेलमध्ये असतं तेव्हा. तर ते मी सांगेल तुम्हाला व्यवस्थित. तर हे बघा जॉईन्स. त्यानंतरचा दुसरा जॉइन होता पीपल आणि हा सप्लायर प्रायमरी कॉन्टॅक्ट पर्सन आयडी. हे मी जॉईन केलेलं आहे इथं. अल्टरनेट कॉन्टॅक्ट पर्सन आयडी आणि पर्सन आयडी. त्यानंतर इथं जे आहे पीपल आणि हा जो आहे तो याचा आहे अल्टरनेट कॉन्टॅक्ट पर्सन आयडी आणि प्रायमरी कॉन्टॅक्ट पर्सन आयडी या दोन याच्यावरती हा जॉईन झालेला आहे. तर त्यानंतर इथे मी हा इथे केलेला आहे तो इथे आणि एक इथे डिलिव्हरी मेथड्स आणि डिलिव्हरी हा सप्लायर डिलिव्हरी मेथड आयडी आणि डिलिव्हरी मेथड आयडी या डिलिव्हरी मेथड्समधून हे दोन्ही जॉईन केलेले आणि शेवटी जो होता ॲप्लिकेशन आणि सप्लायर सिटीज जो होता सिटीजचा तर हे मी जॉईन केलेले आहे. तर हे तुम्ही जॉईन करायचे काही अडचण आल्या तर मला विचारू शकतात आणि हे केल्यानंतर तुम्हाला इथं आल्यानंतर आता हे जे काय आहे आता हे मी ॲड करू शकतो की सिटी नेम मला काय काय पाहिजे. तर आता हे तुम्ही करायचं ट्राय. सप्लायर आय डी पाहिजे मला सप्लायर टेबलमधून सप्लायर नेम पाहिजे आणि मग मी त्यासाठी काय करणार आहे इथे सप्लायर आय डी हा घेतलेला आहे मी इथं. तर मला बेसिकली हा काउंट नाही पाहिजे तर त्यासाठी मला हा आता हे बघा तुम्हाला मी दाखवलं ना की काउंट आलेला आहे. हा काउंट नाही घ्यायचा ॲक्च्युली मला. तर तो मला ॲज अ टेक्स्ट फॉर्मॅटमध्येच घ्यायचा आहे. त्यासाठी मी काय जाणार इथं जो आहे सप्लायर आय डी तो मला टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये चेंज करावा लागेल त्याचा डेटा टाईप. इथे बघा हा सप्लायर आय डी आहे ना तो मला टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये करतो मी त्याला जेणेकरून ठीक आहे आणि हे आणि याला मी म्हणतो क्लोज अँड अप्लाय. ठीक आहे. आता मी काय करतोय सप्लायर आय डी जो आहे तो इथं जर ॲड करण्याचा प्रयत्न केला मी इथे तर आता हा व्यवस्थित येईल. आता मला हा पहिल्यांदा पाहिजे म्हणजे आता काय करायचं आहे मला याच सिक्वेन्समध्ये डिस्प्ले करायचं तर तो कसं करणार. सप्लायर आय डी जो आहे तो असा इकडे ड्रॅग करून घ्या तुम्ही आणि इथे सोडून द्या असं. तर इथं बघा सप्लायर आय डी आलेला आहे सिटी नेम आले आता सप्लायर नेम पाहिजे मला तर हा सप्लायर नेम पण असा इथे सोडून द्या आणि त्यानंतर हे झाल्यानंतर आता याचे जे नावं वगैरे आहे ना ते पण तुम्ही चेंज करू शकतात म्हणजे हे जे आहे ना आता याला रिनेम करू शकतात प्रॉपरली. इथं आता सप्लायर आय डी आहे इथं जो आहे सप्लायर नेम इथं याला पण रिनेम करायचं आहे तर तुम्ही याला रिनेम करू शकतात स्पेस देऊन अशी व्यवस्थित करू शकतात. याचं फॉर्मॅटिंग वगैरे जे आहे ना ते पण करू शकतात. त्यानंतर आपला जो कॉलम होता तो सप्लायर कॅटेगरी नेम सप्लायर कॅटेगरी नेम कोणत्या टेबलमध्ये तर सप्लायर कॅटेगरी हा जो टेबल आहे त्याच्यात आहे. तर तो इथे असेल हा कॅटेगरी आय डी आहे आणि हा कॅटेगरी नेम आहे. तर याला सिलेक्ट करायचं आहे तर हा इथे आलेला आहे आणि फुल नेम आलेला आहे प्रायमरी कॉन्टॅक्ट आणि अल्टरनेट कॉन्टॅक्ट. तर पीपलमधून प्रायमरी फुल नेम आणि हां ते आलेलं आहे इथं आणि आता याचा अलायन्स केलेला आहे अलायन्स यूज केलेला आहे. अलायन्स मी कन्सेप्ट काय आहे ती नंतर सांगतो तुम्हाला त्याचं एक्झाम्पल सहित परत व्यवस्थित एक्सप्लेन करतो. एस डॉट फोन नंबर आणि फॅक्स नंबर आता फोन नंबर एस आणि सप्लायर्समध्ये फोन नंबर्स आणि फॅक्स असतील तर ते इथं आहे. हा फोन नंबर आहे फॅक्स नंबर. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे ॲड केलेले आहे. आता हे 2-3 कॉलम आहे ऑलरेडी. आता आपल्याकडे वेळ आहे ना? आहे अजून 2-3 मिनिटं. तर एवढे ॲड करून घेतो मी डिलिव्हरी मेथड नेम आणि सिटी नेम. डिलिव्हरी
तो याच्यात आहे डिलिव्हरी मेथड हा ॲड करतोय आणि सिटी एक ॲड करतो मी. सिटी नेम, डिलिव्हरी लोकेशन. सिटी आपल्याकडे ऑलरेडी आहे, तर तो मी आता सिक्वेन्समध्ये खाली घेतो. तर असं झालेलं आहे आणि याच्यानंतर आपले शेवटचे 2 कॉलम आहे डिलिव्हर लोकेशन आणि सप्लायर रेफरन्स. ते आहे ते याच्यात आहे आपले सप्लायर्स टेबलमध्ये. डिलिव्हर लोकेशन आणि सप्लायर रेफरन्स. तर हा टेबल आता पूर्ण आपला झालेला आहे. याच्यात आपण हे जे काय आहे ते आपण ॲड केलेले आहे आणि याला जर बघितलं आपण तर बऱ्यापैकी आपला हा जो डेटा आहे ना तो सर्व इन्फॉर्मेशन इथे डिस्प्ले करतोय. आणि जी काही इन्फॉर्मेशन आहे आता इथे जे दिसत आहेत हे जे आहे जवळपास 13 रेकॉर्ड्स आहे, ते सेम 13 रेकॉर्ड्स इकडे पण डिस्प्ले करतात. तर अशा पद्धतीने आपण हे करू शकतो. आता हे तुम्ही काय करायचंय आज पूर्ण तुम्ही ह्या टेबलला फॉर्मॅटिंग करण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे हे जे कॉलम हेडर आहे ना याला थोडं नाव चेंज करा. त्यानंतर याचे कलर चेंज करा. याचं असे वेगवेगळे कलर चेंज करा. तर हे सर्व गोष्टी आहे ना त्या ट्राय करण्याचा प्रयत्न करा. यासाठी तुम्हाला फॉर्मॅट हे ऑप्शन आहे ना, या टेबलवर जर गेले तर तुम्ही इथे एक फॉर्मॅटचा ऑप्शन आहे. तर टायटल चेंज करणे, तर त्यानंतर त्याची ग्रीड लाईन्स, व्हॅल्यूज वगैरे, याच्या कॉलम हेडर्स आहे त्याच्या कलर वगैरे चेंज करणे, ह्या सर्व गोष्टी तुम्ही ट्राय करायच्या. ह्या का करण्याचा सांगतोय मी कारण की काय आहे ना की तुम्ही याच्यावरती हँड्स ऑन म्हणजे जी आहे ना की ॲक्च्युअली टूलचा यूज टू होणं गरजेचं आहे. त्यासाठी ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. तर एवढं करा आणि आपण अजून आता पुढे घेणारच आहोत की कसे अजून मल्टिपल चार्ट्स किंवा ॲड करणे, कसे आपण वेगवेगळे चार्ट्स, टेबल्स ॲड करू शकतो. अजून काय ॲड करू शकतो. बऱ्याचशा गोष्टी आहे पॉवर बीआयमध्ये करण्यासारख्या, त्या आपल्याला शिकायच्या आहे पुढे. फक्त एवढं लक्षात राहू द्या की जे काही आता मी घेतलंय एवढं तुम्ही प्रॅक्टिस करण्याचा आज प्रयत्न करा. काही प्रश्न असतील, काही अडचणी आल्या तर मला सांगा. कारण की काय ना जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत तुम्हाला क्वेश्चन्स येणार नाही किंवा काय प्रॉब्लेम येतोय ते कळणार नाही. त्यासाठी तुम्ही ते हे सर्व जे आहे ते प्रयत्न करा. जेवढं शक्य होईल तेवढं. जेवढा जास्त वेळ द्याल तेवढं ते तुमच्यासाठी चांगलंच आहे. काही प्रश्न आहेत?